छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज ना तंत्रावर ना यंत्रावर, निवळ स्वतःच्या स्वरयंत्राच्या बळावर त्यांनी 45 वर्ष महाराष्ट्राची अस्मिता धगधगत ठेवली। हे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे परिस्थिती सुरळीत असते, व्यवस्थित असते तेव्हा कारभार करणं वेगळं आणि एकामागोमाग एक संकटांची मालिका कोसळत असताना धीरोदात्तपणे त्याचा मुकाबला करत महाराष्ट्राला सुखरूप आणि अलवार बाहेर काढणं वेगळं। ज्यांच्या कर्तृत्वानं, ज्यांच्या नेतृत्वानं ज्याला देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून गौरव प्राप्त झाला ते शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे, गेले 50 वर्ष शिवसेनेसाठी ज्यांनी प्रत्यक्ष आपलं योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक, तो काळ वेगळा होता। मुंबई महाराष्ट्रात होती, पण मुंबईत मराठी माणूस मात्र हालाकीचं चिन्ह जगत होता। मुंबईमध्ये कारखाने, उद्योग सगळं होतं, पण त्यामध्ये मराठी माणूस कुठे दिसत नव्हता। मराठी माणसांवर होत असणारे अन्यायानं एक व्यंगचित्रकार पेटून उठला आणि मार्मिकच्या पानावर वाचा आणि थंड बसा, वाचा आणि पेटून उठा अशा सदराणी माणसांची मन तो चेतवू लागला। बघता बघता मराठी माणसांवरच्या अन्यायाची जाणीव झाली आणि त्या व्यंगचित्रकाराभोवती माणसांचा घोळका तयार होऊ लागला। बघता बघता संघटन तयार झालं आणि एके दिवशी प्रबोधनकारांनी विचारलं, बाळ, माणसं गोळा झाली, या जमलेल्या माणसाला संघटनेचं रूप देणार की नाही? आणि बाळासाहेब ठाकरे म्हणाले, हो देणार तर। मग तुमच्या संघटनेचं नाव काय? आणि बाळासाहेब म्हणाले, त्याचाच विचार करतोय। प्रबोधनकार म्हणाले, तुमच्या संघटनेचं नाव मी सांगतो तुमच्या संघटनेचं नाव शिवसेना ठेवा। छत्रपती शिवाजी महाराजांची सेना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची सेना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची सेना। 53 वर्ष महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची ही सेना मराठी माणसासाठी, मराठी अस्मितेसाठी, मराठी अभिमानासाठी आणि मराठी स्वाभिमानासाठी झुंजतेच। मोरारजी देसाई मुंबईमध्ये येणार होते। बेळगाव सीमा प्रश्नी शिवसेनेनं निवेदन द्यायचं ठरवलं। मोरारजी देसाई थांबतील, गाडीतनं उतरतील, त्याला निवेदन द्यायचं आणि त्यांची गाडी पुढे जाईल। सगळे शिवसैनिक उभा होते। मोरारजी देसाईंची गाडी जवळ आली। आता गाडी थांबेल आणि ते उतरतील असं शिवसैनिकांना वाटलं, पण जशी गाडी जवळ आली तशी गाडी आणखी वेगात पळू लागली। शिवसैनिकांचा क्रोध अनावर झाला आणि सगळे शिवसैनिक त्या गाडीच्या पुढ्यात पडले आणि मोरारजी देसाईंची गाडी काही शिवसैनिकांना चिरडून ठरवून पुढे पळती झाली। मोरारजी देसाई बेदरकार गेले। रक्तबंबाळ झालेला एक शिवसैनिक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मांडीवर होता। रक्ताळलेल्या व
अवस्थेत. त्या क्षणी बाळासाहेबांनी विचारलं, आता शिवसेना सोडणार? आणि तो रक्तबंबाळ झालेला शिवसैनिक कडाडला, वाचलो तर आणखी जोमानं शिवसैनिक म्हणूनच लढणार. असे काही मावळे शिवसेनेला, आणि त्या मावळ्यांच्या जोरावरच गेली 53 वर्ष शिवसेना महाराष्ट्रासाठी लढत राहिली. त्या संघर्षाच्या जोरावरच आज महाराष्ट्राच्या विधान भवनावर भगवा डौलानं फडकतोय आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार चालवत आहे. कुणीतरी मध्यंतरी म्हणाल, शिवसेना आता पहिल्यासारखी आक्रमक राहिली नाही. युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरेंनी त्याला फार सुंदर उत्तर दिलंय. दगडातून मूर्ती घडवायची असते त्यावेळी दगडावर घाव घालावे लागतात. एकदा मूर्ती तयार झाली की मग घाव घालायची गरज नसते. गेल्या 53 वर्षात शिवसेनेनं महाराष्ट्राची घाव घालूनच मूर्ती तयार केली आहे. आता घाव घालायची गरज नाही. या तयार झालेल्या मूर्तीला आता सजवण्याची गरज आहे. विकास कामाची अलंकार घालण्याची गरज आहे. आता खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेची वस्त्र तिला लेण्याची गरज आहे. आज मुख्यमंत्री म्हणून किंवा आमदार म्हणून आदरणीय अंबादासजी दानवे तेच काम करत आहेत. 2600 कोटीची कामं एकट्या संभाजीनगरमध्ये आली. परिवर्तनाचा कायापालटाचा एक नवा आलेख आता सुरू होतोय. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. कुणाच्या बळावर, कुणाच्या जोरावर? ग्रँड डफ एका ठिकाणी असं लिहून ठेवतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड बांधले, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले घेतले, शिवाजी महाराजांनी अनेक प्रांत काबीज केले, शिवाजी महाराजांनी अफाट स्वराज्यासाठी संपत्ती कमावली. पण शत्रूला शिवाजी महाराजांच्या गडांची कधी भीती वाटली नाही. शत्रूला शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची कधी भीती वाटली नाही. शत्रूला शिवाजी महाराजांच्या प्रांताची कधी भीती वाटली नाही. शत्रूला भीती वाटली की शिवाजी महाराजांनी उभा केलेल्या माणसांची. कारण हा एक एक माणूसच हे स्वराज्य उभा करायला, हे स्वराज्य संवर्धित करायला आणि हे स्वराज्य रक्षवायला सगळ्यात महत्वाचा आधार होता. शिवसेनेमध्ये सुद्धा अशीच एक एक माणसं शिवसेना प्रमुखांनी आणि पक्ष प्रमुखांनी उभा केली. त्या माणसातलंच एक नाव कडवट निष्ठावंत आदरणीय आमदार अंबादासजी दानवे. निष्ठा म्हणजे अंबादास दानवे, कडवटपणा अंबादास दानवे, सातत्य अंबादास दानवे, चिकाटी अंबादास दानवे, समाजाप्रती कळकळ तळमळ अंबादास दानवे. खर तर शिवसेना प्रमुखांनी शिवसैनिक कसा असावा याचा एक आलेख आम्हाला दिलाय. खर तर तो वाचण्यापेक्षा आता शिवसैनिक कसा असावा हे कोणी विचारलं तर आम्ही अभिमानानं सांगतो, शिवसैनिक अंबादासजी दानवेंसारखा असावा. अशा एका कडवट शिवसैनिकाचा आपण वाढदिवस करतो आहोत. खर तर एका वर्षाने मोठे झालो, आपल्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी झालं, हा वाढदिवसाचा अर्थ घ्यायचा. पण ज्यावेळी असंख्य प्रेम करणारी माणसं नेत्याचा वाढदिवस साजरा करतात त्यामध्ये एक सगळ्यात मोठा अर्थ असतो. आपण आतापर्यंत जे कार्य केलं त्या कार्याबद्दलची कृतज्ञता आणि इथून आपण पुढे जे करणार आहात त्याच्यासाठीच्या शुभेच्छा असा दुहेरी समन्वय या वाढदिवसामध्ये असतो. अंबादासजी तमाम महाराष्ट्राच्या वतीनं आपल्यासारख्या कडव्या शिवसैनिकाला आपण आतापर्यंत जे कार्य केलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथून पुढेही आपण असंच अखंड कार्य करत राहावं याच्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो. खरं तर माणसं कशी असावी, संघटना वाढते तरी कशी? माणसं 2 गोष्टींनी तुमच्याकडे येतात. एक, तुमच्याकडे आल्यावर त्याचा काय फायदा आहे, आणि 2, तुमच्याकडे न आल्यामुळं त्याचं काय नुकसान आहे. या 2 गोष्टीवर संघटना उभा राहते. सगळ्यात महत्वाचं
तुमच्या पाठीमागात किती आहेत याला महत्व नाही, तुमच्या पाठीमाग असलेले कसे आहेत हे फार आणि फार महत्वाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांच्या जोरावर स्वराज्य उभा केलं आणि लाखोंची फौज असलेला औरंगजेब अखेर सह्याद्री जिंकायची महत्वाकांक्षा घेऊन आलेला. अरे सह्याद्री जिंकणं लांब राहिलं, स्वतःला गाडण्यापुरती 3.5 हात जमीन घेऊन तो अखेर इथंच शांत झाला आणि इतिहास म्हणाला जो महाराष्ट्राच्या नादाला लागतो त्याचा औरंगजेब होतो. विजयाची खबर सोडा, त्याला स्वतःची खबरच इथं खोदून राहावं लागतं. हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा इतिहास आहे. शिवरायांकडे अशी एक एक माणसं होती, शिवसेनेकडेही तशी एक एक माणसं आहे. त्यातच एक नाव म्हणून आम्ही अंबादासजी दानवे यांचा उल्लेख करतो. राणा प्रताप माहिती असतील तुम्हाला. राणा प्रताप करायचा त्यांचा सरकार थांबाचा धावत धावत आला. ठाकूरजी गजब हुआ, क्या हुआ, जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरं मग काय, 1 लाखाची फौज घेऊन आपल्यावर हल्ला करायला येतोय. अरे हो की मग ठाकूरजी आपले फक्त 15,000 आहेत. बरं मग असं काय करता ठाकूरजी, त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. अरे हो ना मग ठाकूरजी असं काय करता, त्यांचे 1 लाख आहे, आपले फक्त 15,000 आहेत, कसे टिकणार? असं आहे का? बरं चला मग मी येतो तुमच्या बरोबर. मी येतो तुमच्या बरोबर, त्याने काय होईल? 15,000 एक हो, अहो ते 1 लाख आहेत. राणा प्रताप म्हणला तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000, किती झालो? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहे. चला, ही स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर इतिहास घडवते, ती जिगर क्रांती घडवते, ती जिगर समाजाचा उद्धार करते. अशा जिगराची माणसं घडवणं हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं अभिमानास्पद कार्य आहे. इथं लेच्या पेटांचा जन्मच होत नाही, इथं जन्माला येतात ते शिवराय, नाहीतर शंभूराय. इथं जन्माला येतात ते संत ज्ञानेश्वर, संत तुकोबाराय. ही भूमी शिवरायांची आणि वीरांची, वारकऱ्यांची आणि धारकऱ्यांची, तीच परंपरा ही अखंडित आणि अखंडित पुढे चालू आहे. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला विचार केला, आम्हाला अस्मिता दिली, आम्हाला अभिमान दिला, आम्हाला स्वाभिमान दिला. संघर्ष हा तर या महाराष्ट्राचा स्थायी भाव आहे. स्थायी भाव सतत सतत लढत राहा. संकट येतच राहणार आहेत, येतातच आहेत. आपल्याला असं वाटतं की कोरोना आला, फार अडचण, फार भयानक झालं. खरं तर संकट फक्त रूप बदलून येतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जी माणसं सावध असतात, जी माणसं जागरूक असतात, संकट त्यांचं काहीही बिघडवू शकत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा पुतळा बाहेर काढला. दुपारी 2:30 वाजता 10 नोव्हेंबरला हे थरार नाट्य घडलं. स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं सैतानी संकट महाराजांनी हरवलं. 10 नोव्हेंबर अफजलखान मारला. मला प्रश्न असा पडला की 10 नोव्हेंबरला महाराज 2:30 वाजता खानाला मारताय, 10 नोव्हेंबरला, मग 11 नोव्हेंबरला महाराज कुठे आहेत? 10 नोव्हेंबरला खान मारलाय, 11 नोव्हेंबरला महाराज कुठं? शेजारी महाबळेश्वरला. मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी आहे? कुठं आहेत महाराज? 2:30 वाजता खान मारला, 3:30 वाजता डोंगर घरात लपून बसलं. मराठी सैन्य खणाच्या सैन्यावर तुटून पडलं. बघता बघता खणाच्या सैन्याची लग्नतोड झाली. खणाचं सैन्य पाठीला पाहिलं, पळत सुटलं. त्यांच्या तोफा शस्त्र हत्ती घोडे तिथंच मराठ्यांनी टिपलं, ताब्यात घेतलं आणि बघता बघता मराठ्यांचं सैन्य तयार झालं. रात्रीच्या 9:30 वाजता त्याच दिवशी 10 नोव्हेंबर त्याच दिवशी 9:30 वाजता महाराजांचं सैन्य घोड्यावर मान टाकून सज्ज होतं. 10 वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली. बघता बघता हरार महादेवाची किल्कारी घुमली आणि 10 नोव्हेंबरलाच महाराजांनी घोड्याला टाच मारली. भाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात गेले. बघता बघता महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात पोहोचले. वारणा नदीचं खोरा जिंकलं. कोल्हापूर प्रांतात शिरले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. पुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला.
अफजल खान मारलाय, आता काय कटकट नाही, निवांत नाही. कोरोनाची 1 लाट गेली, आता संपलं, आता निवांत नाही. ओमिक्रॉन आहे ना. महाराज निवांत राहिले असते तर दुसरी लाट स्थिती जवळच्या रूपानं महाराष्ट्रावर कोसळली. महाराज पढ्याला अडकून पडले, पण महाराज सावध होते म्हणून स्थिती जवळ महाराजांचं काहीही नुकसान करू शकला नाही. पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली, आता काय होणार नाही म्हणून आपण जर बेसावध राहिलो तर हा ओमायक्रॉन आपलं निश्चित काहीतरी बिघडवणार. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. स्थिती जवळ असो नाहीतर ओमायक्रॉन, सावध राहावंच लागेल. महाराजांनी आम्हाला ते सांगितलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, महाराजांचा स्वराज्याचा उद्योग उभा राहिला. एक एक शत्रू महाराजांनी पराभूत केला. अफजल खान मारला, लाल महालात घुसून शाहिस्ताखानाची बोटं छाटली, सिद्धी जव्हरचाही पराभव केला आणि औरंगजेब संतापला आणि त्यांनी महाराष्ट्रावर पाठवला तो मिर्झा राजा जयसिंह. सगळ्यात मोठं सेना सामर्थ्य घेऊन हा मिर्झा महाराष्ट्रात दाखल झाला. पण या मिर्झाला माहिती आहे उघड्या मैदानात महाराजांना पराभूत करणं कठीण. त्यांनी शोध घेतला महाराजांचा जीव कशात आहे, कशात आहे महाराजांचा जीव. आणि लक्षात आहे महाराजांचा जीव गडात नाही, महाराजांचा जीव किल्ल्यात नाही, महाराजांचा जीव प्रांता प्रदेशात नाही. महाराजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि मिर्झा राजे जयसिंहानं गावाच्या गावात जाळायला सुरुवात केली. खुलेआम कत्तला रमली, आक्रोश किंकाळ्या उड्या, रक्ताच्या चिलकड्या, मूर्त्यांसाठी प्रेतांचे खत, यातनांचा हल्ला कलोळ उडाला आणि राजा व्याकुळला. राज्य कुणासाठी? रयतेसाठी ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग. आणि राजाने मिर्झाला निरोप धाडला, आम्ही तह करायला तयार आहे. अनेक लोक विचारतात कशाला तह करायचा. आता सुद्धा अनेक विचारत होते मग येऊ द्या ना दुसरी लाट, काय होत आहे, लॉकडाऊन कशाला करायचा. आली तिसरी लाट, अडचण काय, काय गरज आहे लॉकडाऊनची. हाच प्रश्न महाराजांपुढे पडला असेल ना. रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय. प्रश्न हाच आहे. करावंच लागेल. सगळ्याच लढाया रणांगणात लढता येत नाही बाहेर येऊन. काही लढाया 4 भिंतीच्या आत राहूनही लढाव्या लागतात. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. महाराजांनी ते केलं. मुख्यमंत्री महाराष्ट्रातल्या जनतेला तेच तर सांगत होते. प्रश्न रयतेच्या जीवाचा आहे. महाराज कायम सांगायचे दगडामातीचे गडकोट केले तर परत मिळवता येतील, पण जिवंत हाडामांसाची माणसं जर गेली तर ती परत आणावीत कशी. महाराजांनी आयुष्यभर सगळ्यात मोठं तत्व जपलं. आपल्या माणसांची हानी होऊ नाही दिली, कधीच नाही, अजिबात नाही. सारं शिवचरित्र काढून पहा. महाराजांच्या सगळ्या लढाया त्यांनी स्वराज्याच्या बाहेर लढल्या. स्वराज्याच्या आत त्यांनी शत्रूला कधी घुसू दिलं नाही. कारण शत्रू आत घुसला म्हणजे रयतेचं स्वराज्याचं नुकसान नाही, हे होताच कामा नये. सगळ्यात महत्वाचं, कोरोनाशी आम्हाला तह करावा लागला जसा महाराजांनी मिर्झा जयसिंहाशी केला होता. लॉकडाऊन लावावा लागला. महाराज ही तसेच गेले मिर्झा राजे जयसिंह. मिर्झा राजाने सुद्धा अनुभव घेतला होता. पुरंदर किल्ला घ्यायचं ठरवलं आणि दिलेर खानाला 15,000 पठाण सोबत पुरंदरावर पाठवलं. मराठे किती आहेत माहिती आहे? फक्त 300. आणि त्यांचं नेतृत्व कोण करताय? मुरारबाजी देशपांडे. बघता बघता 15,000 दिलेर खानाच्या पठाणांनी पुरंदर घ्यायची कोशिश चालू केली आणि शेवट मुरारबाजी झुंजत राहिला, बेफामपणे लढत राहिला. 300 मराठे. अरे काय चिवटपणा, काय ते झुंज. चुटकीसरशी किल्ला घेतो म्हणलेला दिलेर खान झटत राहिला, डोका आपटत राहिला. पण 300 मराठ्यांनी त्याला खाईकुटीला आणला. मुरारबाजीचं शौर्य बघितलं आणि दिलेर खान म्हणाला, क्यों मरते हो, आ जाओ हमारे पास, बादशाह जागीर देंगे. आणि खडाडला मुरारबाजी. अरे माझ्या राजानं मला काही कमी केलं म्हणून येऊ तुझ्याकडं. मराठे फुटतील, पण फुटतील कुठले? हात. त्या लढवय्या मुरारबाजीचे हे शब्द ऐकले आणि दिलेर खानाचा संताप अनावर झाला.
हत्तीच्या अंबारीत बसला दिलेर खानानं लढत्या मुरारबाजीवर बाण मारला आणि तो बाण वर्मी लागून मुरारबाजी कोसळ. आपण 15,000 लोकांसमोर कसे टिकू असा प्रश्न मुरारबाजीच्या मनात आलाही असेल. पण या मुरारबाजीच्या उरात फक्त वीर होता स्वराज्याच, स्वातंत्र्याच, स्वतःचं आयुष्य, स्वतःचा प्राण त्यासाठी कुर्बान करून टाकला. मिर्झा राजे जयसिंह त्यावेळी औरंगजेबाला कळवतो शिवाजी महाराजांचे किल्ले घेणं कठीण नव्हे, नामुमकिन. ते किल्ले एवढे अभेद्य आहेत, एवढे बुलंद आहेत की ते घेताच येणार नाहीत. का? कारण त्या किल्ल्यासारखीच बुलंद आणि अभेद्य अशी शिवाजी महाराजांची माणसं आहेत. माणूस पडल्याशिवाय किल्ला पडत नाही आणि किल्ला पडल्याशिवाय माणूस पडत नाही. अडचण अशी आहे, कितीही डोकं आपटलं तरी कुणीच पडत नाही. त्यामुळे रयतेचे जीव वाचवण्यासाठी ज्यावेळी महाराजांनी तहाचा निर्णय घेतला, मिर्झा राजेने तो स्वीकारला. त्याच वेळी मिर्झा राजांना सांगितलं, राजे पुरंदरासह 23 किल्ले आमच्या स्वाधीन करा. पुरंदरासह 23 किल्ले म्हणजे सगळं स्वराज्यच मिर्झा राजाच्या पदरात टाकण्यासारखं होतं. मग हाताशी काय? ज्यासाठी आयुष्याचा अग्निकुंड करून घेतलं, ज्यासाठी अनेक मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं, अनेकांनी आपले आयुष्य कुर्बान करून टाकली, ते रयतेचं लोककल्याणकारी छत्र उभा राहावं म्हणून. आणि हा मिर्झा राजा सांगतोय पुरंदरासह तुमचे 23 किल्ले आमच्या स्वाधीन करा. महाराज म्हटले, नाही मिर्झा, आम्ही तुम्हाला राणा प्रतापाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही काय? आणि मिर्झा राजे जयसिंह म्हणाला, राजे तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. जिवंत माणसं वाचवायची असतील तर दगडा मातीचे हे गडकोट तुम्हाला द्यावेच लागतील. आणि त्या रयतेसाठी महाराजांनी आतापर्यंत कमावलेलं सारं स्वराज्य मिर्झा राजांच्या पदरात टाकलं. 23 किल्ले देऊन टाकले. उरलं काय महाराजांकडं? छोटे मोठे अवघे 16 किल्ले, फक्त 16 किल्ले. काय अवस्था झाली असेल महाराजांची? आयुष्यभर त्याच्यासाठी रक्त सांडलं, आयुष्यभर त्याच्यासाठी कष्ट केले, आयुष्यभर त्याच्यासाठी घाम काढला. एका क्षणात असं कुणीतरी घेऊन जावं, काय अवस्था झाली असेल? अनेक दिवसांचा लॉकडाऊन झाल्यावर अनेक माणसं अशीच निराश झाली होती. कमावलेलं सगळं गेलं. वर्षभर व्यवसाय बंद होता, आता हाताशी काय आहे? कमावलेलं सगळं गेलं. अनेक माणसं हेच उद्गार काढत बसले होते. महाराजांची अवस्था काय असेल? महाराजांनी सुद्धा कमावलेलं सगळंच मिर्झा राजाला देऊन टाकलं होतं. पण महाराजांनी आम्हाला जिद्द दिली, महाराजांनी आम्हाला चिवटपणा दिला. सगळं जरी संपलं असेल, स्वराज्य धुळीस मिळालं असेल, तर त्याच धुळीतनं पुन्हा उभा राहून याच स्वराज्याला 32 मणी सुवर्ण सिंहासनाचा मळवट याच शिवछत्रपतींनी भरला. ही सुद्धा सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. कधी झाला? 1665 साली देऊन टाकले मिर्झाला सगळे किल्ले. राज्याभिषेक कधी झाला? 1674 साली. म्हणजे हातातून सगळं गेलं महाराजांचं. 1665 आणि अवघ्या 9 वर्षात म्हणजे 1674 साली राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांकडे किती किल्ले होते माहितीये? 360. 16 किल्ल्यांवर महाराजांनी 9 वर्षात 360 किल्ले उभारले. खरं सांगू, कुणाचं कधीच संपत नाही. सगळं जैसे ते असतं. सगळं परत मिळवता येतं, सगळं परत कमावता येतं. उरात फक्त जिद्द आली, फक्त जिद्द आली. चाकणचा किल्ला गमावल्यावर महाराजांनी फिरंगोजी नरसड्याला असं सांगितलं, फिरंगोजी किल्ला गेला म्हणून फार दिलास नका लावून घेऊ.
अहो शाईस्ता खा, तो तर 2 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काय किल्ला बरोबर घेऊन जाईल? आपण परवा परत घेऊ. या कोरोनाच्या काळात मला महाराजांचा तोच संदेश फार परापरा सांगावा वाटतो. कोरोना तो तर 2 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काय उरातली जिद्द घेऊन जाईल. आपलं विश्व आपण पुन्हा उभा करू. महाराज काय सांगतात? हा तह झाल्यानंतर सगळ्यात मोठं शौर्य कुणी गाजवलं माहिती आहे? महाराज व्यतीत झाले होते. मिर्झा राजाला 23 किल्ले दिल्यावर आपले हात सलत होत सतत महाराजा. गडकिल्ले गेल्याचं दुःख होतं, पण 10 कोटी महाराजांना मनसबदार व्हावं लागलं होतं. ती मोगलाई संपवण्यासाठी स्वराज्य उभा करायचं होतं. त्याच मोगलाईचं मनसबदार महाराजांना बनावं लागलं. हे सारं त्या मिर्झामुळे झालं. मिर्झामुळे रात्री अपरात्री राजे विचार करत गडाच्या तटबंदीवर फिरत राहायचं. महाराजांची ही अवस्था पाहावत नव्हती. महाराजांची ही अवस्था बघूनच एक शिलेदार अंतर्बाह्य थरारला. महाराजांच्या घोड्यांच्या बागेत काम करायचा तो, पण आपल्या राजांवर विलक्षण जीव, विलक्षण प्रेम. आपल्या राजाला कुठलं तरी दुःख सतावत हे त्या शिलेदाराला कळत होतं. हे कुणामुळे झालंय तेही समजत होतं. आणि बघता बघता त्याच्या मस्तकाचे शिर ताड ताड उडत होते. आणि एके दिवशी अक्षर त्याने निर्णय केला, माझ्या राजाच्या जीवाला खोर लावणाऱ्याला बिनखोर झोपू देत नाही आम्ही मराठी. आणि एके दिवशी रातोरात राजांचा हा शिलेदार गडावर निसटला. तो पांढरा निशाण फडकावत थेट मिर्झा राजांच्या छावणीजवळ आला. बघता बघता भाल्याच्या टोकावर त्याला गिरफ्तारही करण्यात आला. मिर्झा राजाचे सिंहाच्या सामने हजर केलं आणि मिर्झा राजाने त्याला विचारलं, कोण कोण तू? कडतोची गुजर. कुठून आलास? जी शिवाजी राजांकडून. शिवाजी राजांकडून का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन, अशक्य. जीव देतील पण माणसं शिवाजींची साथ सोडणार नाहीत. अशक्य. तसा कडजीव म्हणला खरं आहे तुमचं, पण तुमच्या तावडीतनं आमचं राजा काय आता सुटणार आहेत काय? त्याचा हा पुरंदराचा तह झाला. सगळं स्वराज्य त्यांनी तुमच्या पदरात टाकलं. आता राजाकडे राज्य तरी राहिलंय का? मग उगा राजांबरोबर राहून मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर आलो लढलेलं काही वाईट, म्हणून आलो तुमच्याकडे. घ्या की चाकरी. मिर्झा राजांना पटलं आणि कडतोजी गुजरांना त्यांनी आपल्या चाकरीत घेतलं. कडतोजी मिर्झाची चाकरी करू लागले. दिवस दिवस जात राहिले, पण कडतोजीच्या उरात वेगळंच काय शिजत होत. हरघडी व्यतीत झालेला महाराजांचा चेहरा डोळ्यासमोर तरळायचा आणि कडतोजीच्या मुठ्या आवळल्या जायच्या. तो फक्त संधीच्या शोधात होता आणि अखेर त्याला संधी मिळाली तर सुरकुता मिर्झा राजांच्या छावणीलाच पहारा द्यायची जबाबदारी त्याच्यावर आली. आज डाव रंगणार होता. मनातलं गुज आता सत्यात येणार होत. रात्री 12 वाजता मिर्झा राजांच्या छावणीचे पहारे बदलले आणि नव्या प्रहराला कडतोजी मिर्झा राजाच्या छावणीवर पहारा द्यायला आला. सगळ्या छावणीत सन्नाटा पसरलेला. सारे शांत झोपलेले. दूरवर फक्त कुत्र्याच्या केकाटण्याचा आणि त्या तिरहोच्या पहारेकऱ्यांचा आवाज यायचा. क्षणात सगळं विरून जायचं. कडतोजीने एकदा शांतपणे सगळा परिसर निहाळून घेतला. मिर्झा राजाच्या छावणी भोवती एक फेरी टाकली. अंदाजचा श्वास घेतला. अलगद मिर्झाच्या छावणीचा पडदा सरकवला. मिर्झा राजा मंचकावर शांतपणे झोपला होता.
पण तरी खबरदारी घेत खोल अंधारात मिर्झानं पुन्हा एकदा नीट बघून घेतलं, साहूल घेतलं आणि सारी खबरदारी घेत तेरासारखा करतो जे मिर्झाच्या छावणीत घुसला. मिर्झा राजाच्या मस्तकाजवळ उभा राहिला. झोपलेले त्या मिर्झाकडे बघितला आणि कडाडला करतो जी, माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही आम्ही. कमरेचं खंजीर निघालं आणि मिर्झा राजावर वार करणार तोपर्यंत बाहेरच्या पर्वताचा प्रकाश खंजीरावर पडला. खंजीर चमकला, पहारेकरी सावध झाला. करत माणसं गोळा झाली. मिर्झा राजाने करतोजीचा हात वरच्यावर झेलला. करतोजी सारी शक्ती पडत राहिला, पण मिर्झा पुढे उपाय चालला. बघता बघता चोहोबाजूनी पहारेकऱ्यांनी करतोजीला चेरबंद केलं. थरथरत असलेला करतोज आणि थरथरत असलेला मिर्झा. करतोजीच्या डोळ्याची आग होती ती बघून क्षणभर मिर्झाही फैला. अवसानानं म्हणाला, हमपर हमला, मिर्झावर हमला. हिम्मत कैसे हुई तुम्हारी? आणि कडाडा करतोजी पुन्हा, माझ्या राजाच्या जीवाला घोर लावलास. मिर्झा, एक वार खोला सोड, नाही तर तुझा कापला तर मराठ्याची औलाद घडवणार नाही. काही जर झाला तरी हा जोश आणि हा द्वेष मिर्झाच्या बघत राहिला. शमशेर लाव हमारी. आणि आजूबाजूच्या पहारेकरांना वाटलं आता गर्दना छाटली जाणार करतोजीची. संपलं संपलं. पहारेकरी शमशेर घेऊन आला. मिर्झा राजाने ती राजपुती शमशेर घेतली. आता आता करतोजीची गर्दन मारली जाणार. पण अचानक मिर्झाने नूर बदलला आणि आपली आणलेली राजपुती शमशेर त्यांनी करतोजीच्या समोर ठेवली. करतोजी, हे घ्या तुमच्या बहादुरीचं बक्षीस. ही आमची शमशेर तुमच्या या हिमतीला दाद म्हणून आम्ही तुम्हाला देतोय. घ्या करतोज. करतोजीला आश्चर्य वाटलं. मिर्झा म्हणाला, शत्रू असाल पण हा राजपूत बहादुरीची कदर करतो. आम्ही कदर करतो तुमच्या धाडसाची. ही शमशेर घ्या, जा इथून बिनधोक जा. आमचा कुठलाही सरदार सैनिक तुम्हाला अडवणार नाही. जा. ती राजपुती शमशेर घेऊन करतोजी वळाला. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक. मिर्झा कडाडला, रुक जाओ. करतोजी थबकला. मागं वळून पाहिलं आणि मिर्झा राजा करतोजीला म्हणाला, जाऊन सांग तुझ्या राजाला, ज्या राजाकडं तुझ्या सारखी माणसं, त्या राजाचा कुणी पराभव नाही करू शकत. आणि हा करतोजी रायगडावर परतला. करतोजीने केलेला हा प्रताप राजाला कळाला. पतंगाला दिव्यावर झेप खावी तसाच प्रकार होता. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हा योद्धा सरळ मिर्झाच्या छावणीत घुसला. महाराजांनी विचारलं, प्रतापराव, हे भेड साहस कशासाठी? आणि कडाडले प्रतापराव, त्या भगव्यासाठी, राज स्वराज्यासाठी, राज तुमच्यासाठी. करतोजीचे हे उद्गार ऐकले राजे खाली आले, कडकडून मिठी मारली. करतोजी, आजपासून तुम्ही करतोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव. आमचे प्रतापराव गुजर. मिर्झा राजे जयसिंहाकडे जाऊन करतोजींनी जो प्रताप दाखवला म्हणून महाराजांनी करतोजींचं नाव प्रतापराव केलं. ही महाराजांनी दिलेली उपाधी आहे. खरं तर राणा प्रतापांवर महाराजांचं विलक्षण प्रेम आणि विलक्षण श्रद्धा. ज्या गडावर अफजल खान मारला त्या गडाचं नाव महाराजांनी राणा प्रतापांच्या नावावरनं ठेवलं, प्रतापराव. तो प्रतापगड आणि हा तसाच प्रताप दाखवणारा हा प्रतापराव. सेनापती झाले,
आणि सेनापती झालेल्या प्रतापरावांनी स्वराज्याच्या सीमा वाढवायला सुरुवात केली. 9 वर्षात महाराजांनी हे 360 गडकोट कमावले. त्याच्या पाठीमागं या प्रतापराव गुजरांची शमशीर होती. प्रतापराव गुजरांचं हे धैर्य, हे शौर्य, हे धाडस आणि साहस होत. काय विलक्षण माणसं आहे, अफाट आणि अफलात, जबाबदारी पाळणारी, विलक्षण. या शौर्याच्या बळावर, या धैर्याच्या बळावर ज्यावेळी शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत गेले, स्वराज्य पेलायचं ते राखायचं काम याच प्रतापरावांच्या शमशेरीने केलं. महाराज आग्र्याच्या कैदेत होते वर्ष, 1.5 वर्ष. आपण सांगत राहतो लॉकडाऊन भयानक होता. लॉकडाऊन आपल्याच वाट्याला नाही, 350 वर्षापूर्वी महाराजांच्याही वाट्याला आला होता. महाराज आग्र्याच्या कैदेत होते म्हणजे लॉकडाऊन मध्येच तर होते. मग महाराजांनी काय केलं? महाराजांनी याच कैदेत स्वराज्य साम्राज्याचं भव्य स्वप्न रेखाटलं. आपण कैदेत असल्यामुळे स्वराज्याचं जे आर्थिक नुकसान होणार होतं, सामाजिक नुकसान होणार होतं, राजकीय नुकसान होणार होतं, त्याच्याबद्दलच्या योजना महाराजांनी याच आग्र्याच्या कैदेतल्या दिवसात तयार करून ठेवल्या. त्यावेळी इथून बाहेर पडू त्यावेळी सगळं नियोजन तयार असेल, फक्त कृती करायची. या रिकाम्या वेळेचा वापर महाराजांनी उत्तम पद्धतीनं केला आणि त्याच्या बळावरच आग्र्यातून बाहेर पडल्या महाराजांनी आपलं ध्येय ठरवलं. औरंगजेबाच्या मयूर सिंहासनाला लाजवेल असं मराठी साम्राज्याचं 32 वडी स्वर्ण सिंहासन असेल. 18 पगड जातीचं, 12 बुद्धीधरांचं, 16 लुटरांचं, साऱ्यांचं स्वराज्य उभा राहील. हे महत्वाकांक्षी स्वप्न महाराजांनी आग्र्यातल्या या लॉकडाऊन मध्येच तर बघितलं आणि ते पूर्णही केलं. त्याच्यासाठी त्यांच्या सोबत ही अशी बलाढ्य माणसं होती. प्रतापराव गुजरांसारखी विलक्षण. प्रतापराव स्वराज्याच्या सीमा वाढवत निघाले होते. साल उजाडलं 1674. स्वराज्य आनंदून गेलं होतं. रायगड तर अगदी ओला चिंब झाला होता. 750 वर्षाचा स्वातंत्र्याचा अंधार हटणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. राजे छत्रपती होणार होते. सारा माणूस वेळ त्या क्षणात आतुरतेने डोळे लावून बसला होता. आणि त्याच वेळी महाराजांना खबर मिळाली, विजापूरच्या आदिलशाहीचा 4था वजीर, 4था अब्दुल करीम तथा सरदार पहलवान खान स्वराज्यात घुसलाय. गावाच्या गावात जाणत निघालाय, खुलेआम कत्तली करत निघालाय. आणि महाराजांनी तत्काळ प्रतापराव गुजरांना सांगितलं त्या पहलवानचा बंदोबस्त करणे. आणि प्रतापराव सुसाट सुटले. पहलवानच्या पोटला गाव सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या उमराणी बहलोलचा तळ पडला होता. प्रतापरावांनी पहिलं त्याचं पाणी तोडलं, रसद बंद केली, चुहा बाजूने बहलोलचा खिंडीत अडकवला. 60 षटके दिले आणि अखेर 15,000 सैन्यानिशी असलेला पहलवान खान प्रतापरावांपुढे शरण आला. शरण आला, घायकुटीला आला, जीवाची भीक मागू लागला. पुन्हा चुकून स्वराज्यात येणार नाही, एकदा चूक झाली पुन्हा होणार नाही, एक वार माफी द्या. हात जोडत प्रतापरावांना त्याला विनंती केली आणि प्रतापरावांनी त्याला धर्मवाट दिली. पहलवान खानाला त्यांनी अभय दिलं, जाऊ दिलं. ही वार्ता शिवरायांना कळाली आणि संतापले राजे. प्रतापराव काय निमित्त सल्ला केला? पहलवान सापाची जात धरून दंश करणारच. महाराजांचं हे पत्र मिळालं आणि प्रतापरावांच्या काळजावर कुणी जळता निखारा ठेवल्यासारखं झालं. महाराज म्हणजे भावड्यांचा जीव की प्राण. महाराजांनी आपल्याशी काहीतरी बोलावं, महाराजांनी आपल्या पाठीवर थाप मारावी.
महाराजांच्या सामने आपण असावं, महाराजांच्या चरणांचं दर्शन घेता यावं, याच्यापेक्षा दुसरं भाग्य कुठलं? आणि आता महाराजच सांगतायत, प्रतापराव काय निमित्त सला केला, चूक झाली. प्रतापरावातल्या जळत राहील आणि महाराजांचं खरं होत. हे धर्मवाट द्यायच्या पात्रतेचे नव्हतेच, अजिबात नव्हते. विजापूरच्या आदिलशाही किंवा मोगलात कधी कुणी कुणाला धर्मवाट दिली? अजिबात नाही. आदिलशाहीनं स्वतःचा वजीर मोहम्मद खान त्याची खुलेआम कत्ल केली, शरण आला तरी. बहादूर खानाला दिलेर खानच्या हजारो पठाणांचा खुलेआम शिरच्छेद करवला, शरण आले तरी. हे काय? आणि प्रतापराव तुम्ही काय करून बसलात? महाराजांचं खरं होत. बेलोलला धर्मवाट दिली, अभय दिलं, पण चित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. बेलोल खान पुन्हा आलाच, स्वराज्याला परत नख लावू लागला, स्वराज्याच्या दिशेनं लाथा छाडू लागल्या, तो दिशाला हल्ले छापे मारू लागला. महाराज संतापले आणि महाराजांनी दुसरं पत्र प्रतापरावाला लिहिलं. तो बेलोल खान खरोखरी येतो, सैन्य घेऊन जाणे आणि त्याचा कायमचा बंदोबस्त करणे, बुडवून फाटे करणे न करता आम्हास तोंड न दाखवणे. महाराजांचं हे पत्र वाचलं आणि प्रतापराव अंतर्बाह्य थरारला. काय सांगतायत महाराज? त्या बेलोलला जिवे मारा, त्याचा मस्तक छाटा, तोपर्यंत आवाज तोंड दाखवू नका. महाराजांनी म्हणावं, हे प्रतापराव हातल्या तुमचाच राहिला. राज्याभिषेकाला काही दिवस राहिले. 6 जून रायगडावर राजांचा राज्याभिषेक होईल. सेनापती म्हणून पहिला मुजरा करायचा मान आपला. आणि महाराज सांगताय आवाज तोंड दाखवू नका. प्रतापरावाने ठरवलं, काहीही करून त्या बेलोलचं मस्तक छटायलाच हवं, त्याशिवाय राजाला तोंड दाखवता येणार नाही. प्रतापरावांची छावणी त्यावेळी गडहिंग्लज तालुक्यातल्या सामानगडाच्या पायथ्याशी पडली होती. दिवस फेब्रुवारीचे. आपल्या सोबत्यांबरोबर प्रतापराव शेकोटी पेटून बसले होते. डोक्यात फक्त बेलोल खान आणि अचानक एक खेळ थांबत आला. राव खाडकर उभा राहील. बेलोल खानाची छावणी पडली. राव नेसरीच्या किंडीत बेलोल खानाची छावणी पडली आणि ताबडतोब बघतोय प्रतापराव. कोण येतो सोबत? आणि उभा राहिला विसाजी बल्लाळ, पिपाजी राऊतराव, उभा राहिला सिद्धी हिलाल, उभा राहिला कृष्णाजी भास्कर, उभा राहिला विठ्ठल पिलाजी यात्रे. 6 वीर उभा राहिले आणि 7वे प्रतापराव. आणि बघता घोड्यावर मान ठोकली गेली आणि बघता टाचही मारली. सुसाट 7 वीर बेड्यासारखे सुटले ते नेसरीच्या खिंडीच्या दिशेनं. पेशावर पासून 17 मैलावर असणाऱ्या खैबर खिंडीचीच प्रतिकृती म्हणजे नेसरीची खिंड आहे. बेलोल खानाचं 15,000 सैन्य त्या नेसरीच्या खिंडीत विसावलं होतं. अर्धी रात्र सरत आली आणि 6 वीरांनिशी प्रतापराव त्या खिंडीच्या तोंडाशी उभा. एकदा त्या बेलोल खानाकडे बघितलं. अथंग पसरलेल्या त्याच्या छावणीकडे नजर टाकली आणि महाराजांचे बोल प्रतापरावांच्या कानात घुमू लागले. बेलोलचा मस्तक छाटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि उठला किलकार, हर 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 महादेव. आणि 7 वीरांच्या समशेरी वर उठल्या आणि बघता 7 वीर त्या बेलोल खानाच्या अथंग निसेनं सगळं तुटून पडले. बघता खुलेआम कत्तल चालू झाली. झोपलेले सपासप कापले जाऊ लागले, जे आडवे येतील ते संगेल फाडले जाऊ लागले. शौर्याचं बेमान आरस पाणी तांडव चालू झालं. प्रतापरावांना हवा होता फक्त बेलोल आणि बेलोलची छावणी त्यांना दिसली. हे 6 वीर बेभामपणे सुचतायत. अफाट
ते तेच वाघ रात्र थरकापत राहिली, काळोख शहारत राहिला, समशेर विजेसारखी सरसरत राहिली. लाडे कत्तल कत्तल करत रक्ताच्या टरकाने उडत मांसांचे खच पाडीत हे 7 वीर सुसाट सुटले होते. पण तोपर्यंत बेलोलचा सेनासागर जागाचा मिळेल ते शस्त्र घेऊन या 7 वीरांवर तुटून पडला. चोहो बाजूनी वारांची गर्दी 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 झाली. 7 वीरांच्या अंगावर वार होऊ लागला. शरीरावर जागा नव्हती, जिथं वार झाला नव्हता. प्रतापराव तर बेभान सुचत होते. बाहेरचा हा कल्लोळ ऐकून बेलोल खान छावणीच्या बाहेर आला. रात्रीच्या टाकीवर काळोखातही प्रतापरावांची चालेल ती समशेर त्यानं ओळखली. तो जोश, तो द्वेष आणि बेलोल खानाला कळून चुकलं. हा जर काही क्षण आणखी काही क्षण टिकला तर हा आपली गर्दन काढणार. आणि बेलोल खानाला त्याचवेळी तोप मारला इशारा झाली. तोप मारा सज्ज कर, तोप मारा सज्ज कर. प्रतापराव त्याच्या 6 वीरांशी लढतायत, पण बळ तोकडं पडलं. एक 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 उल्का कोसळू लागली, सळत सळत मातीत मिसळू लागली. प्रतापराव तरी पुढे झेपावत होते, बेभानपणे लढत होते. बेलोल! पण त्याच वेळी लढत्या प्रतापरावांच्या दिशेने एक तोफेचा गोळा सू सू करत आला आणि बघता बघता प्रतापरावांच्या छातीवर आदळला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि बेलोल खानाचं मस्तक छाटण्यास आले. प्रतापराव मातीत कोसळले. संपलं. उल्का जणू दर्यात चढत चढत पडाव्यात असे शिवप्रभूंचे हे 7 भावडे त्या थंग सेना सागरात चढत चढत बुडाले. संपले. प्रतापराव श्वास घुमत होता. श्वासानं माती उंच उडत होती आणि त्या उंच उडाल्या मातीला प्रतापराव सांगत होते, सांगा माझ्या राजाला, हा प्रतापराव गेला पण नुसता मातीत नाही मेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. प्रतापराव नावाचा ठकठकता अंगार थांबला. कधी गेलात नेसरीच्या खिंडीकडे तर त्या ओढ्याच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची आणि त्यांच्या 6 शिलेदारांची मिळून उभारलेली समाधी आहे. तो दिवस होता 24 फेब्रुवारी 1674. शिवरात्र होती त्या दिवशी, महाशिवरात्र. कैलासपतीच्या शिवलिंगावर सह्याद्रीपतीच्या या 7 बिल्वदलाने स्वतःच्या प्राणांचा रुद्राभिषेक